नवीन काम आहे. ठीक आहे, तुम्ही ते तुम्हाला बुक्स जे दिले क्लास बुक्स दिले त्याचे MCQ बघताय का? तुम्ही डाऊट घेऊन घ्या बरं. येत आहे का आता? तुमच्या ग्रुपवर टाकतोय. मोबाईल नाही आणले का? ठीक आहे, इकडे टाकून त्याचे मोबाईलवर जास्त अभ्यास होतो. मला एकदम भीती वाटते. मला 2 लहान मुली आहेत. कोरोना तुम्हाला माहिती आहे, कोरोना असा होतो व्हायरस आहे. तो DNA व्हायरस आहे की RNA व्हायरस आहे? नाही, प्रोटीन तर प्रत्येक व्हायरसला कोट असतो. म्हणजे व्हायरसचं स्ट्रक्चर काय आहे? एक्सटर्नली प्रोटीनचं कोट आहे, प्रोटीन प्लस लिपिड्स, बरोबर. आता आपला ॲनिमल सेल, हा आपला ॲनिमल सेल आहे, हा युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल जरी असलं त्याला फक्त सेल मेम्ब्रेन, आणि प्लांट सेलला काय? सेल वॉल है ना. म्हणजे प्लांट सेल हा थोडा हार्ड सेल, तर तो इझिली विअर अँड टिअर होणार. हा सेल इझिली विअर होईल, हा इझिली टिअर होईल, त्याची डेथ इझिली. सो व्हायरसच्या केसमध्ये काय आहे की त्याला जे मेम्ब्रेन आहे बाहेर, ते मेम्ब्रेन लिपिड आणि प्रोटीनने बनले. कोट आला आहे त्याला, एक्स्ट्रा कोट. बरं, आता काही व्हायरस किंवा काही बॅक्टेरियामध्ये तुम्ही ऐकले की कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया असतात. जवळचं बायोलॉजी त्याला माहिती, काही बॅक्टेरिया कॅप्सुलेटेड असतात. जसं की साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी काय? टायफॉइडचं बॅक्टेरिया. त्याला एक बाहेर काय असतो? कोट. कशाचं कोट असतो? कार्बोहायड्रेट्स. त्याला आपण काय म्हणतो? कॅप्सूल है ना. बॅक्टेरियाला कॅप्सूल असते, काही बॅक्टेरियाला कॅप्सूल असते. जसं तुमचं सिलेबस साल्मोनेला टायफी बरं बायोलॉजी काय ते चॅप्टरमध्ये दिलं आहे, 2nd चॅप्टर, जीन अँड इट्स मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर आहे. हां, तसं या व्हायरसला कोट आहे. तो रप्चर करण्यासाठी आपण हे सॅनिटायझर्स वापरतो. एकदा तो रप्चर झाला की त्याचा तो RNA बाहेर येणार, मग तो रिप्लिकेट होणार नाही किंवा तो बॉडीमध्ये गेला की ॲक्टिवेट होणार नाही. हे मेन रिझन. ठीक आहे, असो. आता ते बायोलॉजी. नाव कमिंग टू अ टॉपिक दॅट इज सोल्युशन अँड पॉलिगेटिव्ह. सो वी आर डिस्कसिंग टॉपिक दॅट इज सोल्युशन अँड पॉलिगेटिव्ह properties. This is our topic. So what is colligative properties? Properties which do not depend on those depends upon, है ना, those depends upon number of solute particles. yes solute particles or amount of solute particles. ज्या प्रॉपर्टी सोल्यूटच्या अमाऊंटवर डिपेंड असते किंवा पार्टिकल नंबरवरती डिपेंड असते, अशा प्रॉपर्टीजला आपण काय म्हटले? कॉलिगेटिव्ह, बरोबर. आणि आपण काल डिस्कस केले की सोल्युशन इज होमोजेनस आणि त्याची पार्टिकल साईजही आपण डिस्कस केली, दॅट इज 10⁻⁸ सेंटीमीटर है ना. पार्टिकल याच्या अराउंड असले पाहिजे, दे मस्ट बी अराउंड 10⁻⁸ सेंटीमीटर, मग त्याला आपण म्हणणार आहे ट्रू सोल्युशन. ठीक आहे. तर आता कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत काही सिलेबसला दिलेल्या. So as we initially covered solubility, आपण काय लर्न केलंय? Solubility that we learn. Solubilityचं युनिट आपण लर्न केलंय. What is that?
मोल पर लिटर और ग्रॅम पर ml हे त्याची युनिट आपण लर्न केली. व्हॉट वॉज सोल्युबिलिटी? इट इज मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूशन that can dissolve in fixed volume of solvent to give solution. तर ते होतं सोल्युबिलिटी. युनिट वगैरे डिस्कस झालं त्यानंतर आता आपल्याला फॅक्टर्स डिस्कस करायचे ॲक्च्युअली आहे ना. द सेकंड पार्ट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. ते आपण थोडीफार पाहिली आहे ना. सो फॅक्टर्स affecting solubility. Factors affecting solubility. This part is also somewhat over. काही प्रमाणात हा पार्ट आहे आपण डिस्कस केला. किती फॅक्टर्स आहेत? बेसिकली 3 फॅक्टर. पहिला फॅक्टर कोणता आहे? टेम्परेचर. एखाद्या सोल्यूटची सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते? टेम्परेचर किंवा ती प्रेशर. इट मे डिपेंड्स अपॉन प्रेशर किंवा ती कशावर डिपेंड असते? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. या बेसिक 3 फॅक्टरवर कोणत्याही सोल्यूटची सोल्युबिलिटी डिपेंड असते. इथे जनरल स्टेटमेंट काय? जर सोल्यूट सॉलिड असेल तर जनरली सोल्युबिलिटी बाय टेम्परेचर इन्क्रीज होते है ना. सो वी डिस्कस व्हेरी फास्ट टाइप ऑफ फॅक्टर दॅट इज टेम्परेचर. ठीक आहे, आपण डिस्कशनला तोच फॅक्टर घेतलाय. टेम्परेचर. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो सोल्युबिलिटी? So, effect of temperature on solubility of solids. Effect of temperature on solubility of solids. Solids च्या solubility वर काय effect? So our general statement is that, what is general statement? Solubility of most of solutes get increase by increasing temperature. काय लिहिले करते? For most of solute है ना, for many solute there is increasing solubility by increasing temperature. But on the basis of solubility वर काय इफेक्ट होतो है ना. तर त्यानुसार आपण सॉलिड्सला क्लासिफाय केले. वी हॅव 3 टाइप्स ऑफ सॉलिड है ना. टाइप्स ऑफ सॉलिड. वी हॅव 3 टाइप्स ऑफ सॉलिड on the basis of effect of temperature on solubility. So we classify solid into 3 types. Depends upon on the basis of effect of temperature on solubility. म्हणजे सोल्युबिलिटी टेम्परेचरचा त्यांच्या सोल्युबिलिटीवर कसा इफेक्ट झालाय यानुसार आपण त्यांना काय केलं? क्लासिफाय. तर आपण ग्राफमध्ये आपल्या टेक्स्ट बुकमध्ये एक ग्राफ दिलाय बघा, त्यालाच एक्सप्लेन करतो. सो वी हॅव वन ग्राफ इन आवर टेक्स्ट बुक. व्हॉट इज दॅट ग्राफ? ऑन y axis we have solubility. On y axis we have solubility. This is our y axis. Through y axis there is increase in solubility. Unit for solubility is gram per ml. आपण इथे जे युनिट घेतले that is gram per ml. Whereas on x axis there is temperature. Because we want to know what is the effect of temperature on solubility. दोघांचं रिलेशन पाहिजे ना आपल्याला. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतोय सॉल्युट. तर आपल्याला एक असा ग्राफ, मी एक रफ ग्राफ काढतोय, आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंग घ्यायचं है ना. सो फॉर सर्टन सोल्यूट there is much increase in solubility by increase in temperature. जसं टेम्परेचर वाढणार तसं काही सॉलिडसाठी काय ऑब्झर्व होतंय? there is much increase in what? solubility. बघा टेम्परेचर वाढत चालले, solubility सुद्धा काय होतं? वाढत चालली. There are certain types of solute. For that solute, when there is increase in temperature, there is increase in solubility. म्हणजे maximum increase झाली solubility. And again there are certain solutes. There is not much effect of temperature change. There is not much effect. आहे थोडासा, but there is not much effect of temperature change on their solubility.
सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढतंय पण सोल्युबिलिटी बघा एक थोडीशी वाढली म्हणजे हे दोन पॉईंट कम्पेअर करा हा पॉईंट थोडा वरती दिसतोय ना सो ॲट हाय टेम्परेचर देअर इज इन्क्रीज इन सोल्युबिलिटी बट चेंज इज व्हेरी लेस सोल्युबिलिटीचा चेंज कसा आहे खूप कमी आहे जास्त काही इफेक्ट झालेला नाही है ना कितीतरी टेम्परेचर वाढलंय वी इन्क्रीज मॅक्सिमम टेम्परेचर पण सोल्युबिलिटी थोडीशी वाढली थोडासा कर्व वरती गेलेला दिसतो है ना अनदर काइंड ऑफ सोल्यूट्स आर हियर so we have another kind of solute for that solute by increase in temperature there is decrease in solubility there are certain solute for that solute when there is increase in temperature there is decrease in solubility दिसतंय का असं दिसतंय का आपल्याला हा जो प्लॉट आहे किंवा हा जो कर्व आहे यासाठी स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह वरती गेलाय ना तो मग याचा स्लोप कसा असणार पॉझिटिव्ह किंवा एक असेंडिंग कर्व हा कसा दिसतोय तुम्हाला डिसेंडिंग जो असतो त्याचा स्लोप कसा असतो निगेटिव्ह है ना म्हणजे काही सॉलिड आहे त्यांच्यासाठी स्लोप दिसतोय आपल्याला निगेटिव्ह काही जे सॉलिड आहे त्यांच्यासाठी स्लोप दिसतोय पॉझिटिव्ह आणि एका केसमध्ये आपल्याला निग्लिजिबल स्लोप दिसतो पॉझिटिव्ह आहे पण कसा आहे निग्लिजिबल थोडासा वरती गेलाय का इट इज व्हेरी निग्लिजिबल है ना सो वी क्लासिफाय देयर आर 3 टाइप्स ऑफ सॉलिड according to our classification there are 3 types of solid for few solids if temperature get increased there is much increase in solubility for few solid when temperature get increased there is not much change in solubility and for few solid when temperature get increased solubility get decreased barabar so what are the example for these 3 kind of solids so most of metal nitrates जे metal nitrates आहेत जनरली ते पॉझिटिव्ह स्लोप दाखवतात and their solubility get increased by increasing temperature म्हणजे metal nitrates particularly potassium nitrate KNO3 एक्झाम्पल काय घेतलं आपण KNO3 किंवा मी असं म्हणेन rather than metal nitrate there are other solids for other solutes such as carboxylic acid किंवा in other word weak electrolytes तुम्हाला electrolytes चा अर्थ कळतो electrolytes काही electrolytes चा अर्थ कळतो का आपल्याला असे solids किंवा असे solutes ज्यांचं काय होतंय लायसिस कशाच्या प्रेझेन्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करा किंवा इलेक्ट्रिक करंट अप्लाय करा सॉलिडचं लायसिस होत असणार त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोलाइट्स है ना इलेक्ट्रोलाइट्स आर नथिंग बट सबस्टन्स दोज अंडरगोज लायसिस बाय अप्लाइंग पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करा नाही तर इलेक्ट्रिक करंट पास करा सबस्टन्सचं लायसिस झालं सोल्यूटचं लायसिस झालं त्या सबस्टन्सला काय म्हणणार तुम्ही इलेक्ट्रोलाइट्सचे 2 टाइप्स असतात few electrolytes are strong electrolyte few electrolytes are weak electrolyte म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट आधी हे कळालं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करा त्यांचं काय होणार लायसिस त्या इलेक्ट्रोलाइट जे सबस्टन्स आहे त्यांचे काय टाइप किती टाइप आहे 2 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे वीक इलेक्ट्रोलाइट आता स्ट्रॉंग आणि वीक आपण कशावरून त्यांना ठरवतो की ते स्ट्रॉंग आहे किंवा ते वीक आपण तो सबस्टन्स घेणार जो की इलेक्ट्रोलाइट आहे त्याला वॉटरमध्ये प्लेस करणार वॉटरमध्ये प्लेस केल्यानंतर जर त्याचं डिसोसिएशन झालं कंप्लीट डिसोसिएशन झालं मी वर्ड वापरला कंप्लीट डिसोसिएशन म्हणजे तुम्ही 10 ग्रॅम घेतला 10 ग्रॅमचे 10 ग्रॅम कंप्लीटली काय झाला डिसोसिएट तर त्या केसमध्ये तो 101% काय असला पाहिजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे लिमिटेड सॉल्व्हंट घेतलं सॉल्व्हंटचं कमी अमाऊंट घेतलं तरी सुद्धा त्याचं गिवन अमाऊंट त्यामध्ये काय होतंय कंप्लीटली डिसोसिएट किंवा डिझॉल्व देन दॅट इलेक्ट्रोलाइट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मग तुम्ही वीक आणि स्ट्रॉंग म्हणतात ते कशावरनं म्हणतात एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन तो कंप्लीटली डिसोसिएट होत असेल तर स्ट्रॉंग तो पार्शियली थोड्या प्रमाणात डिसोसिएट होत असेल तर वीक काय बोलतोय कळतंय ओके सो for this particularly what is our example weak electrolyte काय partially dissociate होतात completely होतात काय नाही मग तुम्ही त्यांना टेम्परेचर दिल्यामुळे त्यांचं काय वाढणार सोल्युबिलिटी वाढणार आणि ते कसे बिहेव करायला लागतील ॲज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय बोललो कळालं तर मी दुसरं स्टेटमेंट देतोय ॲट व्हेरी हाय टेम्परेचर
weak electrolyte behave as strong electrolyte. Is this correct? मिनिमम टेम्परेचरला ते कसं बिहेव करतात? वीक इलेक्ट्रोलाइट. तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार त्यांची काय वाढणार? सोल्युबिलिटी. म्हणजे ते कम्प्लिटली काय होणार? डिसोसिएट. आणि जे कम्प्लिटली डिसोसिएट होतात त्यांना काय म्हणतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. काय बोलतोय कळतंय आहे ना? सो ॲट हाय टेम्परेचर वीक इलेक्ट्रोलाइट बिहेव ॲज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. But for this plot, for this curve, we have example that is weak electrolyte. आता weak electrolyte चे काही example जसं की all carboxylic acids are nothing but example of weak electrolyte. जसं की मी ह्याच कर्व साठी दुसरे काय एक्झाम्पल घेतले? मेटल नायट्रेट. त्याचप्रमाणे दुसरे कोणते एक्झाम्पल आहे? वीक इलेक्ट्रोलाइट. त्यात पर्टिक्युलरली कोणता कंपाऊंडचा क्लास घेतला? कार्बोक्सिलिक ऍसिड. सगळ्यांना माहिती कार्बोक्सिलिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे आणि जे वीक ऍसिड आहे ते काय असतात? वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग ऍसिड्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. Strong bases are strong electrolyte. Weak bases are weak electrolyte. Weak acids are weak electrolyte. जे weak acid base आहे ते weak electrolyte असतात. ओके ना? आता इथे तुम्हाला निग्लिजिबल चेंज दिसतोय सोल्युबिलिटीचा. तर इथे काय एक्झाम्पल आहे? वी हॅव एक्झाम्पल फॉर दिस पर्टिक्युलर कर्व दॅट इज नथिंग बट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. इथे काय एक्झाम्पल येतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे याचा अर्थ असा दिसतोय की जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्यांच्या सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा इफेक्ट निग्लिजिबल असतो है ना, जवळजवळ नसतो. कारण स्ट्रॉंगचा अर्थ काय? ते रूम टेम्परेचरलाच काय असते? कम्प्लिटली डिझॉल्व. मग त्यांना एक्स्ट्रा टेम्परेचर पाहिजे का डिझॉल्व व्हायला? नाही. दे हॅव मच सोल्युबिलिटी ॲट रूम टेम्परेचर. इज दॅट ओके? सो under strong electrolyte we have many example. Typically they are salts. ते काय असतात? सॉल्ट. जसं की NaCl, जसं की KCl. हे सगळे काय? सॉल्ट आहेत आणि ते कोणत्या क्लासच्या अंडर येतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके देन नाउ देयर आर सर्टन सोल्यूट. By increasing temperature there is decrease in solubility of such solute. दोन स्पेसिफिक एक्झाम्पल आहे याचे. या कर्व साठी एक स्पेसिफिक एक्झाम्पल दोन आहे. टेम्परेचर इन्क्रीज होते, सोल्युबिलिटी डिक्रीज होते. टेक्स्ट बुक ने दिलंय इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे Na2SO4 सोडियम सल्फेट है ना. सोडियम सल्फेटची सोल्युबिलिटी काय होते? तर डिक्रीज होते बाय इंक्रीजिंग टेम्परेचर. So solubility of sodium sulfate get decreased. And another example is there, that is nothing but seric sulfate. Seric sulfate. सेरिकचा जो चार्ज आहे तो +4. सेरिक म्हणजे Ce, सिम्बॉल आहे Ce. सेरिक म्हणतो मी है ना. सिरस सल्फेट किंवा सेरिक सल्फेट म्हणू शकतो आपण त्याला. Ce चार्ज किती आहे? +4 आणि सल्फेटचा चार्ज काय असतो रे? 2-. याचा +4 आहे, याचा 2-. किती सल्फेट पाहिजे? ट्वाइस. याचा चार्ज काय? Ceचा +4. आपण चार्ज घेतलाय +4. तर उरलेल्या पार्टचा काय पाहिजे? -4. कारण ओव्हरऑल कंपाऊंड कसा असतो? न्यूट्रल. ओव्हरऑल कंपाऊंड कसा असतो? न्यूट्रल. तुम्ही कंपाऊंडच्या एका पार्टचा चार्ज काय म्हणताय? +4. तर उरलेल्या पार्टचा काय पाहिजे? -4. म्हणजे दोघं एकमेकांना काय करतील? कॅन्सल होईल आणि ओव्हरऑल कंपाऊंड कसा बनेल? न्यूट्रल. कोणताही सिंगल कंपाऊंड काय असतो? न्यूट्रल. मग आता इथे सल्फेट आहे, एकाचा चार्ज आहे -2. तर दोघांना मिळून किती झाला? -4. म्हणून मी घेतलं तर सल्फेट पार्ट किती घेतला? ट्वाइस. है ना? दिसतंय ना? Okay, so this is sodium sulfate and another example is sodium sulfate. These are the two examples. By increasing temperature, solubility get decrease. काय बोललोय कळालं? एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे है ना. आपण जर सोल्युबिलिटी पॉईंट पाहतो त्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कळतंय काय म्हणतोय? ओके डन. सो this is the effect of temperature on the solubility of solids. पहिला पॉइंट झाला. This is our first point, effect of temperature on solubility of solids. Now same point, that is effect of temperature on gas, solubility of gas. So this is our first part. Now second. Second is what? Effect of temperature on solubility of gas, any gas, solubility of any gas. काय असेल बरं? इफेक्ट काय होऊ शकतो सोल्युबिलिटीवर गॅसच्या? तुम्ही अज्युम करा एखादा एक्झाम्पल. आपण सकाळी पाणी तापवतो बरोबर.
मग ते पाणी तापवत असताना आपण ते लगेचच त्यातनं बबल्स बाहेर येतात नाही, थोड्या वेळाने बबल्स येतात. म्हणजे आपण पाणी तापवायला ठेवलं की हळूहळू थोड्या वेळाने त्या जसे टेम्परेचर वाढणार त्यातनं एअर बबल्स बाहेर येतात. म्हणजे ऑलरेडी एअर त्यात काय होतं, डिझॉल्व. ऑलरेडी एअर पार्टिकल किंवा एअर मॉलिक्यूल त्या वॉटरमध्ये काय होतं, डिझॉल्व होतं. म्हणजेच त्यामध्ये ते काय होतं, सोल्युबल. म्हणजेच त्यांनी काय बनवलं होतं, सोल्युशन. कोणाबरोबर, वॉटर बरोबर. पण जसंही आपण टेम्परेचर देणार, टेम्परेचर दिल्यामुळे त्या एअर मॉलिक्यूलची काय वाढली, एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी वाढली. आणि कायनेटिक एनर्जी वाढली म्हणून ते काय दाखवणार, मोशन. म्हणून ते बबलच्या स्वरूपात काय होत आहे, रिमूव्ह होत आहे. काय वाढली, त्यांची एनर्जी वाढली. So when we provide temperature, ultimately energy of gas molecule get increased, so they get removed from solvent. It means solubility get decreased. इथे तसं दिसत नाहीये तुम्हाला. सॉलिड्सच्या केसमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन असं आहे की फॉर मोस्ट ऑफ सॉलिड टेम्परेचर इन्क्रीज करा, सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होईल. पण गॅसमध्ये तुम्हाला इन्व्हर्स इफेक्ट दिसतो, बरोबर. गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व होतात का, होतात ना. ॲक्वाटिक लाईफ का पॉसिबल, फिश वगैरे कसं काय जगतात, तिथे अल्गाय वगैरे डेव्हलप कसं काय होतं, तिथे वॉटर ऑलरेडी काय, वॉटरमध्ये काय डिझॉल्व झालं, ऑक्सिजन किंवा एअर पार्टिकल, एअर मॉलिक्यूल काय झालं, डिझॉल्व. सो येस, गॅसेस हॅव सोल्युबिलिटी इन वॉटर और इन सॉल्वंट, है ना. बट बाय इंक्रीजिंग टेम्परेचर देयर एनर्जी गेट इंक्रीज, सो दे गेट रिमूव्ह फ्रॉम सॉल्वंट. सो सोल्युबिलिटी इन दॅट केस गेट डिक्रीज. मग इथे काय लिहिणार आपण, वेन there is increase in temperature, there is decrease in solubility. त्यांची solubility काय होते, डिक्रीज झालं. बस इथे काही जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही ना. पॉइंट इज ओव्हर. नाउ नेक्स्ट इज, हे काय बोललो कळालं, दोघांचा इफेक्ट दाखवतो. नाउ नेक्स्ट पार्ट इज, that is second factor. What is second factor? Pressure. Your second factor is pressure. Second factor pressure दिलाय बघा. इथे एक अजून एक हिंट पॉइंट मला बोलायचं आहे थोडासा. या फॅक्टरच्या, या टॉपिकच्या अंडर, या लेवलच्या अंडर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करताय ज्या सोल्युशनचं, ज्यामध्ये गॅसेस मॉलिक्यूल काय झाले, डिझॉल्व. टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे गॅस तिथे ट्रॅप राहत नाही, तो रिमूव्ह होतोय, त्याची सोल्युबिलिटी कमी होते. अजून काही करू शकतो का आपण त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज करण्यासाठी? हे ठीक आहे, टेम्परेचर इन्क्रीज करा, गॅसची सोल्युबिलिटी काय, डिक्रीज. अजून एखादा काही उपाय आहे का ज्याने आपण गॅसची सोल्युबिलिटी लिक्विडमध्ये डिक्रीज करू शकतो? एखादं सोल्युशनमध्ये गॅस काय झालं, डिझॉल्व झालाय. म्हणजे ऑलरेडी गॅस सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झालाय सोल्युशनमध्ये, बरोबर. आता या सोल्युशनमध्ये आपण जर इलेक्ट्रोलाइट ॲड केला, एखादा इलेक्ट्रोलाइट ॲड केला, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केला, तर अल्टिमेटली त्या केसमध्ये त्या ठिकाणी गॅसची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज. So even though by addition of electrolyte, not only because of temperature, even though by addition of electrolyte, कोणताही strong electrolyte add केल्यानंतर gases solubility काय होते, decrease. Solubility of gas in same solution get decrease. म्हणजे दोन गोष्टी ज्याने तुम्हाला गॅसची solubility decrease करते. एक आहे टेम्परेचर increase करा. सेकंड आहे add certain electrolyte. ठीक आहे, तर तो पॉइंट आता कंप्लीट झाला आहे. नाउ कम टू नेक्स्ट फॅक्टर, दॅट इज प्रेशर. सो इज युअर सॉलिड एक्झर्ट प्रेशर? सॉलिड प्रेशर एक्झर्ट करतात का? हे सॉलिड बेंचेस वगैरे हे प्रेशर एक्झर्ट करतायत का? नाही. प्रेशर ऍक्च्युअली काय, फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट एरिया. फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट एरिया. समजा आता हा एअर पार्टिकल आहे ना, एक मॉलिक्यूल आहे जो गॅसियस स्टेट, जे गॅसियस स्टेटमध्ये ते कंटिन्युअसली काय दाखवत आहे, मोशन दाखवत, रॅन्डम मोशन दाखवत. आता तो गॅसियस पार्टिकल ही जी वॉल आहे आपल्या क्लासरूमची, त्यावर तो काय झालाय, बंबार्ड झालाय, कोलॉइड झालाय. त्या पूर्ण वॉलवर तो बंबार्ड झालाय का नाही, त्या वॉलच्या एका स्पेसिफिक एरियावर बंबार्ड झालाय. बंबार्ड झालाय म्हणजेच तो तिथे काय ऍक्ट करतोय, फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट एरिया, बरोबर. व्हॉट इज युअर प्रेशर? Force acting on unit area. As gaseous molecules are continuously in random motion, they will colloid on particular area of container. कोणत्या तरी पर्टिक्युलर एरियावर ते कोलॉइड होतील, म्हणजे ते तिथे काय अप्लाय करतात, फोर्स अप्लाइड ओव्हर पर्टिक्युलर एरिया इज नथिंग बट व्हॉट, प्रेशर.
मग गॅसियस मॉलिक्युल प्रेशर दाखवू शकतात. का दाखवू शकतात? बिकॉज दे आर कंटिन्युअसली इन मोशन और दे आर इन रॅन्डम मोशन. बरोबर. कॅन युअर सॉलिड शो प्रेशर? हे बेंचेस असे इकडे तिकडे आदळत आहेत का बॉलवर? इथं असे नाही, ते स्टॅटिक आहेत ना. त्यांची कायनेटिक एनर्जी अप्रॉक्सिमेटली किती आहे? 0. मग ते मूव्ह करू शकत नाही म्हणून ते फोर्स एक्झर्ट करणार नाही, आणि ते फोर्स एक्झर्ट करत नाही म्हणून ते काय दाखवत नाही? प्रेशर है ना. प्रेशर ही कोणत्या स्टेटची प्रॉपर्टी आहे? मेनली गॅसियस. बरोबर. सो ॲज युअर सॉलिड डू नॉट एक्झर्ट एनी प्रेशर, आणि एक्झर्ट करत असतील तरी ते निग्लिजिबल असेल. बिकॉज ऑफ दॅट इवन दो दिस फॅक्टर डू नॉट मॅटर इन केस ऑफ सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड. म्हणजे सॉलिड स्वतःच प्रेशर एक्झर्ट करत नाही तर त्यांच्या सॉल्युबिलिटीवर प्रेशरचाही इफेक्ट नाही. काय स्टेटमेंट आहे आपल्याला कळलं? व्हॉट इज स्टेटमेंट? As solid cannot exert pressure, there is no effect of pressure on their solidity. बरोबर काय बोलतोय कळतंय? So very first point is what? Effect on solubility of solids. काय इफेक्ट आहे रे मग? There is no effect. There is no effect of pressure change. There is no effect of pressure change on the solubility of solid because they cannot exert pressure. चल ठीक है. So this is about solid. Now next is about gases. So same statement. Effect on solubility of gases or gas. What is the effect of changing pressure on solubility of gas? काय इफेक्ट होईल गॅसच्या सॉल्युबिलिटीवर प्रेशरचा? गॅस प्रेशर एक्झर्ट करतात का? यस, दे कॅन एक्झर्ट प्रेशर. अल्टिमेटली त्यांच्या सॉल्युबिलिटीवर प्रेशरचा काय होईल मग? इफेक्ट. अँड टू एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी वी हॅव अ स्पेसिफिक लॉ इन सिलेबस. व्हॉट इज द नेम ऑफ लॉ? हेनरीज लॉ. एक स्पेसिफिक लॉ दिलाय सिलेबसला तोच इफेक्ट स्टडी करण्यासाठी. दॅट इज नथिंग बट हेनरीज लॉ. So you know that Henry's law काय बरं? ठीक आहे, हे तर क्लिअर आहे आपल्याला. हेनरीज लॉ कशासाठी दिला आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी ऑफ गॅसेस. गॅसेसच्या सॉल्युबिलिटीला प्रेशरचा काय इफेक्ट होतो हे एक्सप्लेन करण्यासाठी काय दिला? हेनरीज लॉ. सो हेनरीज लॉ स्टेटमेंट सांगता येईल. solubility of any gas is directly proportional to partial pressure exerted by that gas. इथे लिहितोय मी solubility of any gas. Solubility is S. Solubility of any gas is directly proportional to partial pressure exerted by that gas. त्या गॅसचं जेवढं पार्शियल प्रेशर असेल तेवढीच काय असणार आहे? सॉल्युबिलिटी. आणि मला हे सांगा, पार्शियल प्रेशर आणि प्रेशरमध्ये थोडासा फरक असतो. समजा हा क्लासरूम म्हणजे एक कंटेनर आहे आणि इथे 3 प्रकारचे गॅस आहे. गॅस ए, गॅस बी, गॅस सी. गॅस एचं प्रेशर 2 atm आहे, गॅस बीचं 3 atm आहे, गॅस सीचं 4 atm आहे. 2, 3, 4. आता ह्या टोटल कंटेनरचं टोटल प्रेशर किती असते? 8 atm. 2 + 3 5, 5 + 4 9. टोटल प्रेशर किती असणार? 9 atm. हे तर टोटल प्रेशर झालं. दिस इज टोटल प्रेशर ऑफ दिस कंटेनर. बट आउट ऑफ टोटल प्रेशर इज 8 atm. आउट ऑफ टोटल प्रेशर व्हॉटेवर प्रेशर एक्झर्टेड बाय ए, टोटल पैकी ए ने जेवढं प्रेशर एक्झर्ट केलंय त्याला म्हणायचं पार्शियल प्रेशर ऑफ ए. सो व्हॉट इज पार्शियल प्रेशर ऑफ ए? 2. पार्शियल प्रेशर ऑफ ए इज व्हॉट? 2. कारण टोटल पैकी ए ने किती प्रेशर एक्झर्ट केले? 2 atm. मग पार्शियल या शब्दाचा अर्थ कळतो का? टोटल पैकी त्या कंपोनेंटचं किती प्रेशर? एचं प्रेशर 2 आहे. पार्शियल प्रेशर ऑफ ए इज 2. पार्शियल प्रेशर ऑफ बी इज 3. पार्शियल प्रेशर ऑफ डी इज 4. अँड टोटल प्रेशर ऑफ कंटेनर इज 9 atm. पार्शियलचा अर्थ कळतो आपल्याला. मी जे बोललो तो ॲक्च्युली एक लॉ आहे, त्याचं नाव आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, जो की इलेव्हन्थला दिलाय स्टेट्स ऑफ मॅटर. बरोबर. सो solubility of any gas is directly proportional to partial pressure exerted by that gas. मला हा directly proportional लवकर मी काय करणार? इक्वल्स टू
काय करणार आहे इथे काहीतरी कॉन्स्टंट प्लेस करणार. दोघं डिरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणून सारखे आहेत का? नाही. त्यांना सारखं करायचं असेल तर काहीतरी काय घ्यावं लागेल? मल्टिपल. आणि त्या मल्टिपललाच आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट. मी इथे कॉन्स्टंट लिहिताना KH लिहिलंय. तुमचा टेक्स्टबुक KH न लिहिता K पण लिहितंय. सो देयर इज नो डिफरन्स इन बिटवीन K और KH इनटू पार्शियल प्रेशर ऑफ दॅट गॅस. दोघंही काय झाले? सेम. आता दोघंही साईड सेम झाले. दिस इज कॉन्स्टंट इन हेनरीज इक्वेशन. हेनरीज इक्वेशन मध्ये हा कॉन्स्टंट आलाय म्हणून याला म्हणायचं हेनरीज कॉन्स्टंट. हा काय झाला? हेनरीज कॉन्स्टंट. कॅन वी फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ हेनरीज कॉन्स्टंट? यस. देयरफॉर KH इज इक्वल्स टू S डिवाइडेड बाय P. solubility डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर. मला KH ची व्हॅल्यू हेनरीज कॉन्स्टंट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. solubility डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर. नाउ आय वांट टू डिफाइन KH. मला KH ला डिफाइन करायचं. त्याचं युनिट काढायचं, त्याला डिफाइन करायचं. आधी मी युनिट काढतोय मग त्याला डिफाइन करतो. व्हॉट इज युनिट ऑफ solubility? सो KH इज इक्वल्स टू मोल पर solubility, मोल पर लिटर किंवा मोल पर dm क्यूब किंवा ग्रॅम पर ml हे त्याचे युनिट. तर मी इथे एक युनिट घेतलंय मोल पर dm क्यूब किंवा 1 dm क्यूब इज इक्वल्स टू 1 लिटर. आहे ना? आपण काल बोललो 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल्स टू 1 ml and 1 dm क्यूब इज इक्वल्स टू 1 लिटर. म्हणजे आपल्याला नेहमी लक्षातच ठेवायचं आहे ना. 1 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल्स टू 1 ml and 1 dm क्यूब इज इक्वल्स टू 1 liter. So mole per dm cube is nothing but unit of solubility, and whereas for partial pressure unit is atm. So काय आलं overall unit system? Mole per dm cube per atm. This is unit for Henry's constant. Henry's constant चं हे काय unit झालं. Now I want to define Henry's constant. मला त्याला डिफाइन करायचं. डिफाइन करताना मॅथमॅटिक्स वरनं मी त्याला डिफाइन करतोय. बरोबर? जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे त्यावरून डिफाइन करतो. व्हेन प्रेशर एक्झर्टेड बाय एनी गॅस इज 1 atm. कंडिशन काय? व्हेन प्रेशर एक्झर्टेड बाय एनी गॅस इज 1 atm. इन दॅट केस solubility ऑफ दॅट गॅस इज नथिंग बट हेनरीज कॉन्स्टंट. म्हणजे हा जो मी त्याला जर 1 केलं तर यसच काय होईल? KH. मी काय बोलले बघा, when pressure exerted by any gas is 1 atm, then solubility of that gas is nothing but Henry's constant. किंवा दुसऱ्या भाषेत Henry's constant for any gas is always equals to solubility when exerted pressure is 1 atm or unit. म्हणजे जर गॅसने 1 atm प्रेशर एक्झर्ट केलं किंवा सिंगल युनिट प्रेशर एक्झर्ट केलं तर त्या केसमध्ये solubility हेच काय असते? Henry's constant. In that case, solubility is nothing but Henry's constant. काय बोललोय काल? मग आता एखाद्या गॅसने जास्तीत जास्त पार्शियल प्रेशर एक्झर्ट केलं तर त्याची solubility काय असते? मॅक्सिमम. तर इथे बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पार्ट दॅट कोरिलेट टू 2 चॅप्टर. 2 चॅप्टरला कोरिलेट करणारा क्वेश्चन किंवा हा पार्ट 2 चॅप्टरला कोरिलेट करतो. 11 मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर टॉपिक. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये क्रिटिकल टेम्परेचर नावाची कन्सेप्ट दिली आहे. माहिती कोणाला? क्रिटिकल टेम्परेचर खूप काय काय दिले त्या चॅप्टर मध्ये. त्यासारखा भारी चॅप्टर नाही आहे ना. नॉलेज असेल 2-3 चॅप्टर 11 स्टेट्स ऑफ मॅटर आणि सरफेस केमिस्ट्री. ऍक्च्युअल नॉलेज जास्त आहे. क्रिटिकल टेम्परेचरचे खूप नाव आहेत ना. ट्रिपल पॉइंट इज ऑल्सो टेम्परेचर. एक टाइप आहे टेम्परेचरचा. ट्रिपल पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय? टेम्परेचर आहे. फ्रीजिंग पॉइंट है ना, टेम्परेचर आहे. मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर आहे. बॉइल्स टेम्परेचर. अजून टाइप काय? बॉइल्स टेम्परेचर. इथे टाइप होता क्रिटिकल टेम्परेचर. देयर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ टेम्परेचर. आता बघा प्रत्येकाला डिफाइन करणं खूप सोपं आहे. एवढं काय अवघड नाही आहे ना. ट्रिपल पॉइंट म्हणजे हे असं टेम्परेचर. ट्रिपल पॉइंट इज द टेम्परेचर ॲट विच all 3 states of matter coexist. असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला मॅटरच्या तिघही स्टेट कोएक्झिस्ट करतात. कोचा अर्थ काय असतो? जुळून घेणे, बरोबर राहणे. बरोबर? जर तिघही स्टेट अशा एखाद्या स्पेसिफिक टेम्परेचरला एक्झिस्ट करत असतील, एका सबस्टन्सच्या 3 स्टेट सॉलिड, लिक्विड, गॅस,
स्पेसिफिक टेम्परेचरला काय करतात, को एक्झिस्ट करतात. त्या टेम्परेचरला काय म्हणायचं, ट्रिपल पॉईंट. दॅट टेम्परेचर इज ट्रिपल पॉईंट. ते आपल्या सिलेबसच्या बियॉन्ड म्हणून मी लिहिलं नाही, हे आपल्या सिलेबस. सो क्रिटिकल टेम्परेचर इज व्हॉट, इट इज मॅक्झिमम टेम्परेचर. मी वर्ड वापरला मॅक्झिमम कारण आपला एंट्रन्स नाही, या वर्डमध्ये सुद्धा उलटा पालटा करून एमसीक्यू तयार केले. इट इज मॅक्झिमम टेम्परेचर अप टू विच गॅस कॅन शो लिक्विडिटी. हे असं मॅक्झिमम टेम्परेचर आहे कोणत्याही गॅससाठी की जिथपर्यंत तो गॅस काय होऊ शकतो, लिक्विफाय. त्याच्यापेक्षा जर हायर टेम्परेचर असेल तर युनिव्हर्समध्ये किंवा आपल्याला माहीत असलेल्या सायन्सनुसार आपण त्याला लिक्विफाय करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही गॅससाठी एक मॅक्झिमम टेम्परेचर की जोपर्यंत तो गॅस काय होऊ शकतो, लिक्विफाय. त्या गॅससाठी ते मॅक्झिमम टेम्परेचर काय झालं, क्रिटिकल टेम्परेचर. बघा एखाद्या गॅसला लिक्विफाय करायचं असेल तर तुम्ही काय करता, त्यावर मॅक्झिमम प्रेशर अप्लाय करता. त्या गॅसवर मॅक्झिमम प्रेशर आहे. आपल्या घरी LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ते गॅस आपला सिलेंडर, तिथे आपण गॅस काय केलं, लिक्विफाय केलं. पेट्रोलियम गॅस पण त्याला काय केलं, लिक्विफाय. लिक्विफाय कसं केलं, मॅक्झिमम प्रेशर. ते सिलेंडरचं झाकण उघडून बघा, प्रेशराईज आहे की नाही गॅस, त्याला आपण प्रेशराईज केलंय आणि त्यातली एनर्जी कमी केली, रिमूव्ह केली. बरोबर, त्याला प्रेशराईज केलंय आणि त्यातली एनर्जी काय केली, रिमूव्ह केली. म्हणजेच आपण त्याला कुलिंग दिल्यामुळे एनर्जी काय होतं, रिमूव्ह होते की नाही. बर्फ ठेवल्यानंतर त्या सरफेसची एनर्जी काय होणार, रिमूव्ह होणार. सो वेन एव्हर एनी गॅस अंडरगोज लिक्विफॅक्शन वी नीड टू थिंग, दोन गोष्टी लागतात, हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. लो टेम्परेचर आणि हाय प्रेशर ही कंडिशन असेल तर तो गॅस काय होऊ शकतो, लिक्विफाय. आता मी दोघांविषयी बोललो का, नाही मी एकाविषयी बोललो, टेम्परेचरविषयी. प्रेशरला सोडून दिले मी इथे बोलत असताना. परत एकदा ध्यानात घ्या, गॅसला लिक्विफाय करतोय आपण, दोन कंडिशन नेसेसरी आहे, मॅक्झिमम प्रेशर असायला हवं, मिनिमम टेम्परेचर असायला हवं. बरोबर, ही कंडिशन कशासाठी, लिक्विफॅक्शन ऑफ गॅस. तुम्हाला लिक्विफाय करायचं असेल गॅस, मी आता प्रेशरला 2 मिनिट बाजूला ठेवलं, मी फक्त कशाविषयी बोलतो, टेम्परेचर विषयी बोलतो. कोणत्याही गॅससाठी एक मॅक्झिमम टेम्परेचर असेल जोपर्यंत त्या टेम्परेचरपर्यंत तो गॅस काय होऊ शकतो, लिक्विफाय. बरोबर, त्याच्या बियॉन्ड तो गॅस कितीही प्रेशर असलं तरी लिक्विफाय होत नाही. म्हणजे नेसेसरी तर आहे की हाय प्रेशर तर लागणारच, पण एक फिक्स टेम्परेचर आहे तोपर्यंतच तो गॅस काय होईल, लिक्विफाय. त्याच्यापेक्षा जर हायर टेम्परेचर घेतलं, तुम्ही इकडे कितीही प्रेशर इन्क्रीज करत बसले तरी तो गॅस लिक्विफाय होत नाही. म्हणजे प्रत्येक गॅसला काहीतरी फिक्स्ड क्रिटिकल टेम्परेचर आहे किंवा क्रिटिकल प्रेशर आहे. पण जेव्हा तुम्ही क्रिटिकल प्रेशर म्हणतात ना, तेव्हा तुम्ही म्हणतात इट इज मिनिमम प्रेशर रिक्वायर्ड. आणि जेव्हा तुम्ही टेम्परेचर म्हणताय तेव्हा तुम्ही वर्ड वापरलाय इट इज मॅक्झिमम टेम्परेचर अप टू विच. दोघांमधला डिफरन्स कळतो का डेफिनेशन मधला, क्रिटिकल प्रेशर अँड क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल प्रेशर म्हणजे काय झालं, इट इज मिनिमम प्रेशर. आणि मी काय म्हणतोय क्रिटिकल टेम्परेचरला, इट इज मॅक्झिमम टेम्परेचर अप टू विच गॅस कॅन शो लिक्विडिटी. म्हणजे तुम्हाला एखादा गॅस लिक्विफाय करायचा असेल तर क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर यूज करावं लागेल, तरच तुमच्याकडनं तो गॅस काय होईल, लिक्विफाय. बरोबर. बरं, आपल्याला आलेले MCQ नीट किंवा पॅरलल एक्झाममध्ये आलेले MCQ, ते आपल्याला 4 प्रकारचे गॅसचे नावं देणार, क्रिटिकल टेम्परेचरच्या व्हॅल्यू देणार आणि मग ते आपल्याला क्वेश्चन करणार, विच ऑफ दी फॉलोइंग गॅस विल शो मॅक्झिमम सोल्युबिलिटी. आता क्वेश्चन कशावर गेलाय, क्रिटिकल टेम्परेचरवर गेला. टॉपिक तोच आहे, सोल्युबिलिटी. आपण त्याच टॉपिकमध्ये आहोत, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पण आपल्याला सोल्युबिलिटी ॲक्च्युली हेनरीज लॉवर क्वेश्चन नाही विचारला, त्यांनी सोल्युबिलिटीला थोडं फ्लिप केलं. कशावर नेलंय आता, इथे कशाचं रिलेशन आहे, प्रेशरचं. इथे कशाचं रिलेशन, टेम्परेचरचं है ना. आणि तुम्हाला माहिती आहे गॅसची सोल्युबिलिटी किंवा लिक्विफॅक्शन दोघंही गोष्टी काय असतात, इम्पॉर्टंट. मग असेच आपण इफेक्ट पाहिला टेम्परेचरचा गॅस. वेन टेम्परेचर गेट इन्क्रीज सोल्युबिलिटी ऑफ गॅस गेट डिक्रीज, आहे की नाही इफेक्ट. तसंच प्रेशरचा सुद्धा इफेक्ट आहे. वेन प्रेशर गेट इन्क्रीज सोल्युबिलिटी ऑल्सो गेट इन्क्रीज, आहे का इन्व्हर्सली इफेक्ट. टेम्परेचर इन्क्रीज करा, गॅसची सोल्युबिलिटी कमी होईल. गॅसने मॅक्झिमम प्रेशर एक्झर्ट केलं तर सोल्युबिलिटी मॅक्झिमम असेल, मॅक्झिमम प्रेशर मॅक्झिमम सोल्युबिलिटी. रिलेशन कसं आहे, डिरेक्टली प्रपोर्शनल. आता इथे कसं असलं पाहिजे रिलेशन, बघा एखाद्या गॅसचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे ते काय, इट इज मॅक्झिमम टेम्परेचर अप टू विच गॅस शो लिक्विफायशन. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं, इफ व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल टेम्परेचर इज मोर
ज्या गॅसची क्रिटिकल टेम्परेचरची व्हॅल्यू मॅक्झिमम असते तो गॅस इझिली लिक्विफाय होतो. मी परत एकदा बोललो, ज्या गॅसचं क्रिटिकल टेम्परेचर कसं आहे मॅक्झिमम, तो गॅस इझिली लिक्विफाय होतो. तो गॅस इझिली लिक्विफाय होतो आणि जो गॅस इझिली लिक्विफाय होतो त्याची सोल्युबिलिटी सुद्धा जास्तीत जास्त असते. कसं रिलेशन आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. हाय क्रिटिकल टेम्परेचर, हायर सोल्युबिलिटी, इझिली लिक्विफाय. इझिली लिक्विफाय होणार, मॅक्झिमम सोल्युबिलिटी दाखवणार. फक्त त्याचं क्रिटिकल टेम्परेचर कसं पाहिजे? हायर. मग आपल्याला इझिली ऑप्शन पिक आउट करता येते. क्वेश्चन आता इझी झाला म्हणजे आपण खूप बेसिक अंडरस्टँड करण्याऐवजी आपण डायरेक्ट बोर्ड लाईन दिली. काय लाईन दिली? वेन क्रिटिकल टेम्परेचर इज मॅक्झिमम दॅट गॅस कॅन इझिली लिक्विफाय अँड दॅट गॅस पॉजेस मोर सोल्युबिलिटी. लक्षात राहील की नाही? ओके. सो क्रिटिकल टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. एकदम महत्त्वाचं आहे ना, म्हणजे जिथे मुलं चुकणारच आहे 100% ते आपण फायनल बरोबरच आहे ना, ते लक्षातच ठेवलं. म्हणजे तेवढ्या ॲनालिस्टला कोणी जात नाही, पोरं काही त्याला कोरिलेट करत नाही. जेवढं कळतं त्यांना डिसिजन घेणं, त्यांना एनर्जी लॉस काय कोरिलेट करणार काय. कॉलेजला आपण पाहिलंच पोरांना त्या एनर्जी लॉसच घेणं देणार नाही. काय ते क्रिटिकल टेम्परेचर ना टेम्परेचर त्यामध्ये आधीच आपल्याकडे टेम्परेचर लय असतं तेवढ्या नाही असते तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त टेम्परेचर. मला ते इमेजिन होतं मी 2च महिने जळगावला राहिलो. मी ठरवलं त्यानंतर मी जाणार होतो. तिकडे तुमच्यापेक्षा जास्त जळगाव इतर काम कसं वापर येतात. बॉइलिंग इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हेंट इन सोल्युशन. एकदम आहे. नको नाशिक मस्त आहे ना. नाही मी प्रॉपर आहे. चांगलं पण मला आवडतं नाशिक है ना. सो दिस इज अबाउट क्रिटिकल टेम्परेचर. काय बोललो? हेनरीज लॉ झालाय आपला. हेनरीज कॉन्स्टंट झाला आहे ना. आता उगाच त्याला चावत बसतात काय अर्थ नाही. कम टू दी फॉर्म्युला ऑफ टॉपिक. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4 फॉर्म्युले असतील, पॉईंट्स ऑफ फॅक्टर असेल, अल्फा रिलेशन असेल वगैरे वगैरे बरंच काही चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तो नेक्स्ट पार्ट ऑफ टॉपिक. So the next part of topic is colligative properties, है ना. So what is very first colligative property? Relative lowering of vapor pressure, है ना. Relative lowering of vapor pressure of solvent in solution. असं complete नाव आहे बरोबर. Relative lowering of vapor pressure of solvent in solution. म्हणजे कोणाचं वेपर प्रेशर ऍक्च्युअली रिलेट करतोय आपण? सॉल्व्हंट, है ना. कोणाबरोबर करतो? प्युअर स्टेट बरोबर करतो. तो आता कशात आहे? सोल्युशन मध्ये असताना त्याचं काहीतरी काय असणार आहे? वेपर प्रेशर. आणि जेव्हा प्युअर होतं तेव्हा सुद्धा त्याचं काय होतं? वेपर प्रेशर. पण दोघं वेपर प्रेशरला आपण काय केलंय? रिलेट केलंय, रेशो घेतलाय. त्यालाच काय म्हटलंय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर. असा त्याचा अर्थ होतो हेडिंगचा. त्याचा फॉर्म्युला काय बनवतो? डेल्टा पी. डेल्टा पी इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर divided by pure vapor pressure of solvent, and that is equals to mole fraction of solute. That is equals to mole fraction of solute. This is one of the very important formula under relative lowering of vapor pressure. या प्रॉपर्टीच्या अंडर हाच महत्त्वाचा फॉर्म्युला आहे सगळ्यात. बरोबर. आता या फॉर्म्युल्याला आपण इलॅबोरेट करतो है ना. याला इलॅबोरेट केले. डेल्टा पी ला काय बोललो मी? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे? प्युअर सॉल्व्हंट. त्यात सोल्यूट टाका, वेपर प्रेशर काय होते? कमी होतं. बरोबर. मग आपल्याला जेव्हा चेंज काढायचा असतो, लोअरिंग काढायची, डेल्टा काढायचा, चेंज काढायचं, तेव्हा नेहमी काय असतं? मॅक्झिमम मायनस मिनिमम. मग कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे? प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय? P01. आणि कमी कोणाचं वेपर प्रेशर? सोल्युशन. सो इट इज P. डेल्टा पी इज व्हॉट? मी डेल्टा पी ची व्हॅल्यू लिहिली. डेल्टा पी ची व्हॅल्यू काय? P01 मायनस P. आणि तुम्हाला हे इक्वेशन कसे आले, काय आले हे जर पाहायचं असेल तर मग आमचे जे रेग्युलरचे लेक्चर अपलोड होतील ना ते बघा, किंवा म्हणजे तुम्हाला इथे बघता येईल. वाटलंच डाऊट तर है ना. नाही तर ऑर्डरवाईज आपल्याला फॉर्म्युला बेसच जावं लागेल. जर CET कन्सर्न करतोय आपण, नीट करतोय तर फॉर्म्युला बेस जावं लागेल. ह्यावेळी ही वेळ तर हीच डिमांड करते का आपल्याला सगळे फॉर्म्युले माहीत असतात. बरोबर. कारण तो डिराईव्ह करायला तर काही MCQ एक्झाम ते येणार नाही, करूच शकत नाही ना डिराईव्ह. ठीक आहे. तर मग आता डेल्टा पी इज व्हॉट?
P01 मायनस P. P01 कोणाचं वेपर प्रेशर आहे? 1 हा कशासाठी असतो? सॉल्व्हंट. आणि 2 सोल्यूट. कमी कोण आहे? सोल्यूट. म्हणजे सेकंडरी 2 लक्षात ठेवायचं. मॅक्झिमम अमाउंट कोणाचं असतं? सॉल्व्हंट. 1 कोणासाठी असतं? सॉल्व्हंट. आणि हा वरती नॉट दिलेला आहे, 0 दिला, याचा अर्थ प्युअर स्टेट है ना. 1 सॉल्व्हंट नॉट प्युअर स्टेट. सो इट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस P. याला काही 1 2 नाही, याचा अर्थ सोल्युशन नाही तर सोल्यूट सॉल्व्हंट असतं है ना. डिवायडेड बाय P01 इज इक्वल्स टू x2. आता x2 च्या ऐवजी मी काय लिहू शकतो? x2 काय? x इज मोल फ्रॅक्शन. कशाचं? 2 म्हणजे सोल्यूट. कमी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स ऑफ सोल्यूशन. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल्स. हा फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला. इथे जर x1 असतं तर काय आलं असतं रे? x1 वरती आलं असतं. हा x2 आहे. सेकंडचं तुम्ही मोल फ्रॅक्शन काढताय, सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढताय, म्हणून न्यूमरेटरला कोण आलं? मोल्स ऑफ सोल्यूट. ज्याचं मोल फ्रॅक्शन काढताय तर कुठे येतो? न्यूमरेटरला. आणि डिनोमिनेटरला नेहमी काय असतं? टोटल मोल. हे नाव काय? मोल फ्रॅक्शन. हे घेतलं फॉर्म्युला मी नाही घेतले फॉर्म्युला. ठीक आहे, आपलं हे फॉर्म्युला घेऊन टाकू कॉन्सन्ट्रेशन. मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन किती सोपं आहे बघा. जसं लक्षात ठेवायचं, फ्रॅक्शन आहे ना ते. फ्रॅक्शन म्हणजे काय? टोटल पैकी आपल्याला किती? 10 मार्क्सचा पेपर झाला, मला 1 मार्क पडले. व्हॉट इज फ्रॅक्शन मार्क्स दॅट आय हॅव? 1 डिवायडेड बाय 10. 10 मार्क्सचा पेपर होता, मला पडले किती? 1. मग मी मार्क्सचं काय काढतो? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन कसं काढता कळतं ना? आपल्याला किती मिळाले? डिवायडेड बाय टोटल. मग तुम्ही एखाद्या कंपोनेंटचं मोल फ्रॅक्शन काढता. मग तुम्ही आता कशाचं फ्रॅक्शन काढताय? मोल. मग असे मी कोणतं एक्झाम्पल? फ्रॅक्शन ऑफ मास. इथे सिलेबसला काय? फ्रॅक्शन ऑफ मोल. जे फ्रॅक्शन ऑफ मोल आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मोल फ्रॅक्शन. मग सोल्युशनचं टोटल मोल असतात, त्यापैकी तुमच्या कंपाऊंडचे काहीतरी मोल असतील. मग तुमच्या कंपाऊंडचे मोल डिवायडेड बाय टोटल मोल. म्हणजेच काय झालं? फ्रॅक्शन. कशाचं फ्रॅक्शन होतं? मोलचं. म्हणून त्याला म्हटलं मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट दॅट इज 2 इज नथिंग बट मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल मोल. आता मोलचा फॉर्म्युला काय आहे? गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास अपॉन मोलर मास. आता इथे बघा, तुम्ही मेजर काय करताय? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्या सोल्युशनच्या जनरली मेजर केल्या जातात ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लेस देन ऑर इक्वल्स टू 0.2 मोलर असतं. है ना. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. असं नाही की तुम्ही किती कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेणार त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करा. नाही. तुम्हाला एखाद्या सोल्युशनची एखादी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेजर करायची असेल तर ते सोल्युशन कसं असायला हवं? डायल्यूट. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असायला हवं? कमी. त्याचं कॉन्सन्ट्रेशन हायर नको आहे. बरोबर. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त किती पाहिजे? 0.2 मोलरपर्यंत असायला हवं. म्हणजे ते सोल्युशन खूप कमी कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. एखादं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आणि एखादं सोल्युशन लेस कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड असणे म्हणजे काय? त्यात काय जास्त? सोल्यूट. सोल्यूटचा अमाऊंट जास्त आहे म्हणून त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हटलं. आणि ज्याच्या सॉल्व्हंटचा अमाऊंट जास्त आहे त्याला डायल्यूट म्हटलं. बरोबर. सॉल्व्हंट टाका, डायल्यूट होतं. एखादं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन दिलं आणि तुम्हाला म्हटलं याला डायल्यूट करा, तुम्ही सोल्यूट ॲड करणार का? नाही. तुम्ही सोल्यूट ॲड केलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तुम्हाला डायल्यूट करायला लावलं म्हणजे तुम्ही काय ॲड करणार? सॉल्व्हंट. मग सॉल्व्हंट ॲड केलं म्हणजे डायल्यूशन केलं. डायल्यूशन केलंय म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. सो कॉन्सन्ट्रेशन मॅक्झिमम अप टू किती असलं पाहिजे? 0.2 मोलर. अशी आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात धडधडीत एक लाईन दिली. लक्षात ठेवायचं आहे ना. हे आपण NCERT वगैरे वगैरे बाहेर कुठून काही आणत नाही का? एव्हरीथिंग इज गिवन इन अवर टेक्स्ट. हे लक्षात ठेवा. बरं, ठीक आहे. पुढे गेलो आपण. नाव वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. हाच फॉर्म्युला मला नंबर ऑफ मोल्स जे घेतले मी त्याला मॉडिफाय करून द्यायचं आहे. फॉर्म्युला परत लिहितोय मी. मला खरं म्हणजे तेच बोलायचं होतं म्हणून मी कॉन्सन्ट्रेशन लागलो. यालाच एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी कॉन्सन्ट्रेशन. आता इथे तुम्हाला दिसतंय 1 and 2. 1 कोणासाठी? सॉल्व्हंट. 2 सोल्यूट. तुमचं सोल्युशन ऑलरेडी कसं आहे? डायल्यूट. म्हणजे कशाचा अमाऊंट जास्त आहे? सॉल्व्हंट. म्हणजे कशाचा अमाऊंट कमी? सोल्यूट. म्हणजे हा जो आहे N2, दिस N2 इज व्हेरी लेस. आय मीन हा एकदम मिनिमम असणार. N2 काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट कमी म्हणजे त्याचे मोल्स सुद्धा काय असतील? कमीच असतील. आता मला सांगा, माझ्याकडे 1
नाही पडणार आहे. मग इथे आपण काय करतोय, ऍडिशनच करतोय ना. मग मोठ्या प्रॉपर्टीमध्ये एकदम मायन्यूट प्रॉपर्टी तुम्ही ऍड करत असाल तर ती निग्लिजिबल ऍड केली नाही तरी चालेल. इज दॅट सो वी कॅन निग्लेक्ट N2. आपण N2 काय करू शकतो कॅल्क्युलेशनला निग्लेक्ट, कारण तुम्ही ऑलरेडी असंच सोल्युशन घेतलंय स्टडी करण्यासाठी ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सोल्यूट कमी आहे. सोल्यूट कमी म्हणजे N2चा अमाऊंट कमी, निग्लिजिबल. बरोबर. सो नाव अगेन P01 minus P divided by P01 is equals to number of moles of solute is equals to given mass of solute W2 divided by molar mass of solute. बघा काय लिहिलंय कळतंय ना, है ना. मी N2 लिहिलाय. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, याचा अर्थ काय होतो गिवन मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल्स नेहमी असेच काढले जातात, गिवन मास अपॉन मोलर मास. इथे 2 घेतलाय मी कारण आपण नंबर ऑफ मोल्स 2 चेच बघतोय, सोल्यूटचेच बघतोय. गिवन मास कशाने दिले, W ने, आणि त्या सोल्यूटसाठी मोलर मास काय M2. कळाले काय घेतलंय, हा N2 घेतला. डिनॉमिनेटरला N2 आपण निग्लेक्ट केलाय, फक्त काय राहिलंय N1. मग काय घेणार 1 आहे ना तो. मग गिवन मास ऑफ सॉल्व्हंट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. W इज गिवन मास, M इज मोलर मास. काय फॉर्म्युला आलाय कळतो है ना, आलाय का फॉर्म्युला. हा आता तो डिनॉमिनेटर तो वरती जाणार. बरोबर. हा सॉरी इथे M1 म्हणजे असं. बरोबर. आपण कशाविषयी बोलतो, N1 विषयी बोलतोय. तर दोघंही कशासाठी असले पाहिजे, सेम असताना एकाचा आपण गिवन मास घेतला, दुसऱ्याचं मोलर मास घेतलं, ते वेगळंच काहीतरी होतं. मग आता हाच फॉर्म्युला बघा आपण कसं लिहितोय. ॲक्च्युली मी त्याला फक्त टर्म रिअरेंज करून लिहितोय. P01 minus P01 इज इक्वल्स टू कसं लिहिणार आहे आता, W2 डिवायडेड बाय W2 त्याला डिवायडेड बाय काय M2. आणि डिनॉमिनेटर कुठे जाणार, वरती जाणार. म्हणजे कुठे आला तो आता इथे आला ना, मल्टिपल टू W डिवायडेड बाय W1. काय फॉर्म्युला आहे कळालं. बरं, मग आता मला सांगा या फॉर्म्युल्यावरून आपण सोल्यूटचं मोलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. कॅन वी कॅल्क्युलेट मोलर मास of any solute with the help of relative lowering in vapor pressure. हा पार्ट relative lowering in vapor pressure आहे ना. Can we calculate molar mass? कुठे येते molar mass? M1 की M2? solute M2 है ना. आता मला हे सांगा आपल्या सिलेबसला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी का दिली, म्हणजे एखादा सोल्यूट दिला तुम्हाला आणि त्या सोल्यूटचं तुम्हाला काय काढायचं, मोलर मास. तुम्हाला त्या सोल्यूटचा फॉर्म्युला माहीत. मोलर मास कशावर काढतोय आपण, पिरियडिक टेबल आणि फॉर्म्युला. मी H2 मला सांगितलं की H2चं मोलर मास काढायला, मी हायड्रोजनचे काय घेणार, ॲटॉमिक मास घेणार. बरोबर, 1 आणि ऑक्सिजनचं किती 16 प्लस 2 18. मग मी काय म्हणणार, 18 ग्रॅम पर मोल हे त्याचं मोलर मास. पण कसं काढतं मी, फॉर्म्युला. मला त्याचं नेचर माहिती होतं, फॉर्म्युला माहिती होता, म्हणून मी मोलर मास काढलं. आपल्याला एखादा अननोन सोल्यूट दिला आणि त्याचं मोलर मास काढायला लावलं, तर मग ते कसं काढणार, त्याचा फॉर्म्युला दिसतो का असं डोळ्याला सबस्टन्स बघून, नाही. अल्टिमेटली आपण त्यासाठी काय यूज करतोय, पॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो व्हॉट इज द यूज ऑफ पॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. यूज ऑफ पॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज टू नो मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट. अननोन सोल्यूटचं मोलर मास काढायचं आहे तुम्हाला, म्हणून हे सगळं सिलेबस करणार. बरोबर. बरं, पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी झाली, फक्त पहिलीच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मोठी. बरोबर, बाकी सगळे 2 फॉर्म्युले आवडले. हे कळाले काय बोललं, ते फॉर्म्युला लक्षात राहील की तर बेसिकली हा फॉर्म्युला लक्षात ठेवला म्हणजे त्यावरून बाकी फॉर्म्युले काढले. नाव सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. कंप्लीट नाव काय दिसत, elevation of boiling point किंवा elevation in boiling point of solvent in solution. असं उगाचच तो इलिव्हेट झाला का त्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट नाही, त्याचं तुम्ही सोल्युशन बनवलं म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, इलिव्हेट झाला. बरोबर, म्हणून आपण म्हणतोय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. सो सेकंड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी या लिख रहा हूं मैं, elevation in boiling point of solvent.
सॉल्व्हंट इन सोल्युशन. सांगा बरं फॉर्म्युले सांगा पटकन याच्या अंडर आले. आता तुम्हाला हे कळालंय प्युअर सॉल्व्हंट जेव्हा होता तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो बरोबर. जास्त त्यात सोल्यूट टाकला सोल्युशन बनवलं बॉइलिंग पॉईंट वाढला म्हणून इथे नाव काय आहे इलिव्हेशन वाढले बरोबर. मग अल्टिमेटली हायर कोणाचा आहे बॉइलिंग पॉईंट सोल्युशन कारण वाढलाय आणि लोअर कोणाचा आहे प्युअर सॉल्व्हंट. अल्टिमेटली elevation in boiling point delta TB elevation in boiling point for solution is equals to higher minus lower. कोण आहे सोल्युशन काय येतो T minus T01. सॉल्व्हंट विषयी बोललं जात आहे का सगळं इथे काही सोल्यूटचा प्रश्न आलाय नाही सॉल्व्हंट T01. So boiling point of solution minus boiling point of pure solvent. कळालंय पहिला फॉर्म्युला सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे प्रॉपर्टी चार्ट. दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो की थेरॉटिकली आपण लिहित नाहीये इट इज डिपेंड्स अपॉन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट केलं थर्मोडायनॅमिक्स यूज केलं मग तो फॉर्म्युला दिला किंवा रिलेशन दिला. व्हॉट इज दॅट रिलेशन डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा पी. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट टीबी काय डेल्टा टीबी काय elevation in boiling point is directly proportional to delta P. What is delta P? Delta P is lowering. दोघांचा रेशो घेतला तर मग रिलेटिव्ह बॉइलिंग दोघांचा रेशो घेत नाही फक्त डेल्टा P घेत आहे तर मग काय तो lowering of vapor pressure किंवा lowering in vapor pressure. So lowering in vapor pressure is directly proportional to elevation of boiling point. दोघांचं रिलेशन कसं डिरेक्ट म्हणजे तुम्ही जेवढा जास्त सोल्यूट टाकणार तेवढं वेपर प्रेशर काय होणार कमी होणार. म्हणजेच वेपर प्रेशर चेंज कसा झाला मॅक्झिमम. हा चेंज मॅक्झिमम असेल तर बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स सुद्धा काय असणार मॅक्झिमम. हा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्सच की नाही. डेल्टा टीबी तुम्ही काय घेतलाय दोन बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्सच घेतला. डेल्टा पी काय असतो दोन वेपर प्रेशरचा डिफरन्स असतो. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कसं असतं मॅक्झिमम. त्यात सोल्यूट टाका वेपर प्रेशर काय होतं डिक्रीज. जेवढं सोल्यूट टाकणार तेवढं वेपर प्रेशर काय होईल डिक्रीज. मग आधीचं वेपर प्रेशर आणि आत्ताचं वेपर प्रेशर हा डिफरन्स कसा होईल मॅक्झिमम. हा डिफरन्स मॅक्झिमम झाला अल्टिमेटली टीबी सुद्धा काय असेल मॅक्झिमम म्हणजेच मॅक्झिमम एलिव्हेट झालाय बॉइलिंग. दिस इज सेकंड रिलेशन दॅट ऑब्टेन ऑन एक्सपेरिमेंट. व्हॉट इज थर्ड रिलेशन दॅट वी हॅव डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. दिस इज थर्ड इक्वेशन वी हॅव. elevation of boiling point is directly proportional to molality. आहे की नाही मोलॅलिटी. बरं आता मला इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल ऐवजी काय प्लेस करायचं आहे कॉन्स्टंट. कारण इक्वल्स टू प्लेस करायचं तर कॉन्स्टंट घ्यावा लागणार. मी कॉन्स्टंट घेतलाय केबी इनटू मोलॅलिटी. सो केबी इज कॉन्स्टंट. काय नाव आहे केबीचं मोलॅलिटीसाठी घेतला ना आपण तो पर्टिक्युलर मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा त्याचं दुसरं नाव आहे इबुलियोस्कोपिक कॉन्स्टंट. स्पेल लिहिताना असं लिहायचं इबुलियोस्कोपिक मग तो स्पेल लिहिता येतो ना EBU डबल L I इबुलिओ स्कोपिक स्कोपिक तर लिहितात सगळं ना इबुलियोस्कोपिक कॉन्स्टंट. आता M ची व्हॅल्यू लिहायची. व्हॉट इज M मोलॅलिटी माहिती का आपल्याला इट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. एक मात्र टर्म आहे की तिच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आलाय सॉल्व्हंट आलाय आणि ज्याचा आपण काय घेतलंय मास पर किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. मोलॅलिटी एक टर्म आहे अशी आहे ना ज्याच्यामध्ये आपण डिनॉमिनेटर मास घेतलाय. बाकी नॉर्मॅलिटी असो किंवा फॉर्मॅलिटी असो किंवा मोलॅरिटी असो या सगळ्यांच्या केसमध्ये डिनॉमिनेटर काय लिटर ऑफ सोल्युशन. लिटर ऑफ सोल्युशन सॉल्व्हंट नाहीये फक्त मोलॅलिटीमध्ये डिनॉमिनेटर सॉल्व्हंट आहे त्याचं लिटर नसून काय किलोग्राम बरोबर. सो delta TB is equals to KB rather than molality. Now number of moles of solute divided by kilogram of solvent. यालाच इकडे लिहितोय मी delta TB is equals to KB into number of moles म्हणजे काय कोण या सोल्यूटचा आहे ना मग N2. number of moles of solute is N2. किलोग्राम कोणाचे सॉल्व्हंट म्हणजे कोणाचे 1 चे है ना हे 1 चे
मग इथे काय येणार आता Kb इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय असतो W2 डिवायडेड बाय M2 आणि किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट 1 आहे किलोग्राम म्हणजे गिवन मास मग गिवन मास M आहे की W आहे W1 कसं फॉर्म्युला लिहिलंय कळालं आपल्याला ओके सो दिस इज फॉर्म्युला फॉर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी द नेम इज इलिव्हेशन इन बॉइलिंग झालंय बाकीची थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॉट इज थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन आहे का नाही त्याचे फॉर्म्युले सेम आहे म्हणजे मी ॲनाटाईम घेण्याचं कारण आहे फॉर्म्युले सेम आहे फॉर्म्युले काही बदलत नाही आता यानंतर बरोबर तर ठीक आहे आता उद्याच्या लेक्चरमध्ये अजून तर घेऊ काय करू तुम्ही सांगा कंप्लीट करून घेऊ का या दोनच प्रॉपर्टी छोट्या एक साधारणतः 10 मिनिटं लागतील आहे ना 10 मिनिटात त्या कंप्लीट बरं आता इकडे लिहितो फॉर्म्युले काउंटिंग करतोय फर्स्ट इज ओव्हर सेकंड इज ओव्हर चला फॉर्म्युले काउंटिंग करून बाकी उरलेला पार्ट मग आपण नेक्स्ट लेक्चर थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॉट इज थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट है ना डिप्रेशन इन किंवा ऑफ फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन सांगा बरं पटकन फॉर्म्युले पहिला फॉर्म्युला सेमच असणार आहे काय असणार आहे डेल्टा टी या इथे बॉइलिंग होता म्हणून बी आला इथे फ्रीजिंग पॉइंट आहे म्हणून काय आला एफ इज इक्वल्स टू किंवा चेंज इन फ्रीजिंग पॉइंट इथे डिप्रेस झाला एलिव्हेट झाला की डिप्रेस झाला डिप्रेस झाला मग कोणाचा फ्रीजिंग पॉइंट हायर असेल प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हायर असतो म्हणजे उदाहरणार्थ वॉटर आहे म्हणजे ते जर आपण लॉजिकली एक्झाम्पलमध्ये गेलो तर वॉटर कितीला फ्रीज होतं रे 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर झालं की ते फ्रीज व्हायला सुरू होतं बरोबर सो अप्रॉक्सिमेटली वी कन्सिडर फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस आपण कन्सिडर केलं का फ्रीजिंग पॉइंट किती 0 डिग्री सेल्सिअस आता मी वॉटरमध्ये NaCl ॲड केला तर अल्टिमेटली हायर डिग्रीला तो फ्रीज होईल की लोअर डिग्रीला फ्रीज होईल लोअर डिग्रीला बरोबर NaCl टाका अल्टिमेटली त्याला -10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आहे अदरवाईज 0 डिग्रीला काय होतं सॉलिड बरोबर -10 डिग्री म्हणजे लोअर झालंय बरोबर डिप्रेस झालंय काय येईल फॉर्म्युला T0F घेऊ की TF घेऊ T0F प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हायर असतो है ना प्युअर म्हटल्यानंतर इथे F1 म्हणता येईल है ना नाही म्हटलं तरी आपल्याला कळतंय आपण सॉल्व्हंट विषयीच बोलतोय हे सगळं कशाविषयी बोलतोय आपण सॉल्व्हंट विषयी बोलतोय बघा इथे सगळं कशाविषयी होतं सॉल्व्हंट Qualitative properties are related to number of particle of solute, but here we explain for solvent. Solvent मला चेक करतोय ना आपण डिपेंडन्सी त्याची ठीक आहे सोल्यूटचा नंबर ऑफ पार्टिकल बर मग आता इथे मी 1 लिहिला नाही तरी तुम्हाला कळतं इट इज ऑफ सॉल्व्हंट मायनस TF दॅट इज ऑफ सोल्युशन है ना झाली पाहिजे बाकी सगळं सेम फक्त मी इथे B च्या ऐवजी काय घेणार F डेल्टा F M वगैरे 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 फायनल फॉर्म्युला काय फायनल फॉर्म्युला सो सेकंड फॉर्म्युला इज डेल्टा TF इज इक्वल्स टू KF into W2 divided by M2 into W1 so everything is same for depression in freezing point now last qualitative property what is that last quality osmotic pressure है ना osmotic प्रेशर ठीक आहे त्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा व्हॉट इज दॅट फॉर्म्युला पाय इज इक्वल्स टू छत्रपती शिवाजी टर्मिनल है ना CST म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आहे प्रॅक्टिकली आय मीन टू से इट इज कॉन्सन्ट्रेशन इट इज सोल्युबिलिटी कॉन्स्टंट जो किती असतो इक्वल्स टू गॅस कॉन्स्टंट तुम्ही गॅस कॉन्स्टंट कशाने लिहितात R म्हणजे प्रॅक्टिकली R आणि S काय सेम फक्त तो सोल्युशन मध्ये यूज केलाय म्हणून कोणता कॉन्स्टंट घेतला S C इज concentration S is solubility constant that is approximately equals to gas constant or analog of gas constant तो त्याचा भाऊ आहे है ना analog आणि T काय टेम्परेचर
प्रेशर सेम, याचा अर्थ दोघांची पाय व्हॅल्यू काय सेम. आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल याचा अर्थ त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय असेल. काय बोललो कळालं. मग असं काही न्यूमेरिकल येत असेल एमसी की तुम्हाला दोन सोल्युशन देतात, सोल्युशन ए सोल्युशन बी. सोल्युशन एचं प्रेशर डॅश डॅश, सोल्युशन बीचं प्रेशर डॅश डॅश, दोघांचं प्रेशर सेम, दोघं आयसोटोनिक वर्ड काय वापरतात आयसोटोनिकचा अर्थ काय होतो. इफ टू सोल्युशन possess same osmotic pressure then both solution are said to be isotonic. टोनिकचा अर्थ होतो ऑस्मॉटिक है ना. आणि बाकी तुम्हाला हायपोटोनिक हायपरटोनिक याचा अर्थ कळतो. तुम्ही कन्सिडर केलेल्या सोल्युशनपेक्षा अपोजिट सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल तर आपलं सोल्युशन काय झालं हायपोटोनिक, आणि ते सोल्युशन काय झालं हायपरटोनिक. अर्थ कळतोय ना. ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर कन्सिडर्डपेक्षा जास्त असेल ते काय झालं हायपोटोनिक, आणि ज्याचं कमी असेल ते हायपोटोनिक. मग 3 प्रकारचे टोनिक सोल्युशन आहे ना. कोणते ते आयसोटोनिक, हायपरटोनिक, हायपोटोनिक. ते कशावर डिपेंड आहे व्हॅल्यू ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. काय बोललो कळालं. तर आता हे जे सगळे बेसिक गॅस लॉ आहे, पॅन्ट्स कोणते कोणते तुम्हाला माहिती बेसिक बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, गेलुसिक लॉ है ना, ॲव्होगाड्रोज लॉ, जे गॅसेसचे बेसिक लॉ आहे ते एक आयडियल सोल्युशन सुद्धा काय करतात फॉलो करतात है ना. म्हणूनच आपण हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी कोणतं इक्वेशन वापरलं होतं आयडियल गॅस. हे इक्वेशन कुठनं आलं आयडियल गॅस. बरं आता मला कॉन्सन्ट्रेशन ऐवजी काय लिहिता येतं रे. हेच इक्वेशन मी या टर्ममध्ये लिहू शकतो. पाय इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय पर व्हॉल्यूम इनटू एस. मी कॉन्सन्ट्रेशन ऐवजी काय लिहिलं n/v. कॉन्सन्ट्रेशन ॲक्च्युली असतं काय मोल्स ऑफ सोल्यूट पर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन उदाहरणार्थ मोलॅरिटी. काय मोलॅरिटी इट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर लिटर ऑफ सोल्युशन. मग तेच केलं ना मी नंबर ऑफ मोल पर लिटर. मग इथे तेच लिहिलं ना मी नंबर ऑफ मोल पर व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम तुम्ही कशात घेतलाय त्यानुसार सुरुवात कॉन्सन्ट्रेशन विकेट. पण तुम्हाला फॉर्म्युला या फॉर्ममध्ये यूज करावा लागेल किंवा या फॉर्ममध्ये यूज करावा लागेल. काय कंडिशन त्यांनी क्रिएट केले त्यानुसार याची व्हॅल्यू किती घ्यायची असते इक्वल्स टू गॅस कॉन्स्टंट. मग आपल्याला सगळ्या युनिटमध्ये गॅस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला मला आठवण करून द्यायची आहे ना. हे सगळा पाठ परत एकदा थोडासा एक्सप्लेन करायचा. उद्या हा चॅप्टर संपेल, पुढचा चॅप्टर मला चालू करायचं. नेम ऑफ टॉपिक इज इक्विलिब्रियम आहे. जे हेवी ना ते मी संपवतोय. म्हणजे जवळजवळ 95-96% म्हणजे तुम्हाला असं वाटेल नाही 10-15 टॉपिक झाले, पण मला माहिती 90 क्रॉस केले आपण 90% सिलेबस. असं मेन सिलेबस संपवतो. हे काही कामाचं नाही आहे. केव्हाच बंद झालेलं दिसतंय. बघ पोरी.